रसिक हो, नाटक नाटक म्हणजे मनोरंजनाचं साधन. असं असलं तरी सुद्धा तुम्हा आम्हा रसिक प्रेक्षकांबरोबर त्यात काम करणाऱ्या नटालाही ते शिकवण देणारं असतं. आणि ही जी शिकवण असते ना, ती आत्मसात करणारा रसिक आणि नट या दोघांचंही आयुष्य त्यामुळं समृद्ध होत जातं, हे नक्की. रंगभूमी दिनानिमित्त आजच्या रंगमंच या ललितबंधातल्या त्याने जे विचार मांडले ते श्रवणीय तर आहेतच, पण त्याचबरोबर प्रत्येकाला विचार करायला लावणार आहेत. तेव्हा ऐकूया आजच्या व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमातला ललितबंध रंगमंच. लेखक आणि वाचक CL, अर्थातच चारुदत्त लक्ष्मण कुलकर्णी. नाटक हा त्याचा अत्यंत आवडीचा विषय. कुणाकुणाच्या नकला करणं आणि मित्रमंडळीत किंवा नातेवाईकांच्या संमेलनात खसखस पिकवणं हे त्याचं नेहमीचंच. त्याच्या बोलक्या स्वभावामुळे शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या विविध गुणदर्शन आणि इतर कार्यक्रमासाठी त्याची निवड होत असे. तसं त्याचं व्यक्तिमत्वही सर्वसाधारण विद्यार्थ्यांना मानवणारं असल्यामुळे शिक्षकांचं काम सोपं होत असे आणि कार्यक्रम उधळल्या जाण्याची शक्यता कमी. एकदा एका आंतरशालेय एकांकिका स्पर्धांसाठी शाळेने प्रवेश दिला आणि नाटिकेतील एका प्रमुख पात्रासाठी त्याची निवड झाली. विषय सीमेवर अडकून पडलेल्या 4 सैनिकांचा होता. त्याची द्विधा, आगतिकता, असुरक्षितता, घरच्या आठवणींनी आलेली अस्वस्थ मानसिकता आणि ह्या सर्वांवर मात करून ध्येयपूर्तीला सर्वोच्च स्थान देऊन शहीद होण्याची इति कर्तव्यता या सर्वांची सुबक मांडणी त्या एकांकिकेत होती. दिग्दर्शनाची धुरा शाळेतल्या एका शहरातल्या नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या परफेक्शनिस्ट बाईंकडे होती. तालमी सुरू झाल्या. बोलणे, वागणे, उभे राहणे, मॅनर्स, एटिकेट्स इत्यादीची काटेकोर अंमलबजावणी बाई करीत असत. रोजच्या व्यवहारातही तसंच वागण्याबद्दल सूचना त्यांनी दिल्या होत्या. विद्यार्थीही हे सर्व पाळत होते. सवय व्हावी म्हणून डिपार्टमेंटकडून त्यांच्या डमी बंदुका आणवल्या होत्या. त्या हाताळण्याच्या विविध पद्धतीचं शिक्षण त्यांना 8 दिवस दिलं गेलं. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी पोलीस ग्राउंडवर क्राउलिंग, खंदेशास्त्र, सावधान, विश्राम, ऑन युअर मार्क, फायर इत्यादी ऑर्डर्स आणि कवायती घोकून घेतल्या जायच्या. एका प्रसंगात एक जवान दुसऱ्याच्या तोंडात मारतो असं दाखवलं होतं. त्यात पहिल्या वेळी खरोखरची प्रॅक्टिस झाली आणि त्याच्या डोळ्यासमोर तारे चमकले. त्यानंतर मात्र प्रेक्षकांना खरं वाटेल पण आपण स्वस्थ असू अशी एक एक तंत्र शिकवण्यात आली. डोळ्यात पाणी आणता आलं तर ठीक, नाहीतर ग्लिसरीन. गोळी लागल्यावर छातीतून दापून रक्त काढणे, स्टेजवर मेल्यावर पोट छाती हलू न देता श्वास घेणे इत्यादी गोष्टींचा सराव अंगवळणी पडू लागला. जशी जशी स्पर्धा जवळ येऊ लागली तसतसा सराव आणि त्यातल्या बारकाव्यांची अधिक परीक्षणे बाई करू लागल्या. रोज एकेका क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन मार्गदर्शन करीत असत. डोळे मोठे का करायचे, हातवारे करायचे, मेकअप भडक का करायचा, चेहरा वर करून का बोलायचं, प्रेक्षकांकडे पाठ करून का उभं राहायचं नाही, एकमेकांशी बोलताना चेहऱ्याकडे न बघता डोळ्यात डोळे घालूनच का बघायचं, वाक्य संपवताना शेवटचं अक्षरही स्पष्ट कसं उच्चारायचं इत्यादी अनेकविध महत्त्वपूर्ण संस्कारांचं रोपण त्याच वेळी केल्या गेलं. 40 फूट बाय 20 फुटाच्या स्टेजवर 5 फुटाचा माणूस, त्यात त्याचा विधभर चेहरा, त्यात 2 टिचके डोळे, त्यांच्यात आपण दाखवत असणाऱ्या भावना पोचवणं आणि शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांना ते समजणं यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता मनावर बिंबवली गेली. स्पर्धेचा प्रयोग झाला, उत्तम झाला. भावनिक प्रसंगांना खरंच रडायला आलं. अशा अवस्थेत संवाद बोलताना तारंबळ उडाली. कल्ले जबडा दुखायला लागला.
मेल्यावर पोट न हलता श्वास घेण्याचा सराव यशस्वी झाला. नाटक नम्रातही आलं. स्पर्धेची इतर नाटकं बघताना मंचावरच्या पात्रांच्या भूमिकेत शिरून विषयाची अनुभूती घेण्याची संधी मिळाली. दुसऱ्यांची सुखदुःख आपल्या आयुष्यात अलिप्तपणे अनुभवण्याची एक नवी कला आत्मसात झाली. नाटकासाठी शाळेच्या चित्रकला शिक्षकांनी साकारलेला हिमालयातील छावणीचा सेट तर अप्रतिम झालेला होता. शाळेच्या बाकांना उभ्या पट्ट्या ठोकून त्यावर टाकलेल्या गोंडपाटाने शिखरं तयार झाली होती. पांढरा चुना आणि त्यात नीळ कालवून घट्ट पातळ थरांनी हिमालय साकारला होता. सुतळीला सुतळीच्या तुकड्यांच्या गाठी मारून आणि त्याला चंदेरी ऑइल पेंट फासून तयार केलेलं काटेरी तार कंपाऊंड प्रेक्षागृहातून अक्षरशः खरं वाटत होतं. ह्या अभ्यासाबाहेरचा अभ्यास आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी हिमालया एवढा होता. पुढे कॉलेजमध्ये आणि शहरातील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध नाट्यसंस्थांमध्ये अनेक नाटकं बसवण्यात आली. स्पर्धा खेळण्यात आल्या. बक्षीसही मिळाली. आज गावातल्या एका प्रतिष्ठित संस्थेने त्याला रंगभूमी दिनाचा प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. रंगदेवतेच्या वैभवात मुक्त वावरलेल्या आणि जागोजागी वेळोवेळी अनुभवलेल्या इतरात आणि स्वतःत रुजवलेल्या सर्वसाधारण माणसांना अपरिचित असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्याने त्याच्या भाषणात केला. मनोरंजन आणि प्रबोधनातून स्वतः उलगडून पाहिलेली जगातल्या कुणाचंही आयुष्य जगू शकण्याची ही किमया त्याने आज मनमोकळेपणाने मांडली होती. त्याच्यावर संस्कार केलेल्या सर्व रंगकर्मींच्या चरणी त्याने ती आदराने वाहिली होती. तत्सत नटराजार्पणमस्तु. त्याचा भाषणाचा सारांश असा: रंगभूमी दिन हा जीवनाच्या रंगपटावरील सोंगट्यांना खेळवणाऱ्या हातांना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक रंगकर्मीची कृतज्ञता आज नटराज चरणी नतमस्तक होते. रंगमंचावरील मस्ती विनम्र होण्याचा हा उत्सव. मंच नाटकाचा असो वा आयुष्याचा, प्रवास आणि अनुभव सारखाच. किंबहुना अनेक प्रवासांचा एकत्रित अनुभव म्हणजे रंगमंच. माणसाच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असलेला वाहक म्हणजे नाटक. जगणाऱ्या अगणित प्रकृतींची जिवंत अनुभूती देणारी आणि आत्मपरीक्षण समृद्ध करणारी एक संवेदनशील कला म्हणजे नाटक. माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचा अविभाज्य भाग म्हणजे नाटक. रंगभूमी माणसाला बरंच काही शिकवते आणि परिपक्व करते, हा माझा अनुभव आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समज वृद्धिंगत होत असते. तिचं प्रभावी माध्यम म्हणजे रंगभूमी. सर्वांच्या वतीने नटराज पूजन सोहळ्याचा मान आम्हाला मिळणं हा क्षण आनंदाचाच, कारण ह्यासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तिरेखा याच रंगभूमीने घडवलेल्या आहेत. वेगवेगळ्या नाट्यकृतीतून उभ्या केलेल्या विविध भूमिकांनी मला त्या त्या व्यक्तिरेखांची सखोल ओळख करून दिलेली आहे, जेणेकरून माणूस, त्याचा माणूसपण ओळखणं मला शक्य झालं. लेखकाचा उपन्यास, दिग्दर्शकाचा अभ्यास आणि माझा ध्यास यातून प्रत्येकाची मानसिकता, विचारांची प्रगल्भता, शब्दांची आणि वाक्यरचनांची श्रीमंती मला मिळाली. कितीही मोठी भरारी मारली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची वृत्ती मिळाली. चेहऱ्याला रंग असलेली भूमिका आणि मूळ अस्तित्व यातला फरक उमजला. कुठलीही भूमिका वठवताना उच्च नीच भेद न मानता जीव ओतण्याची संथा मिळाली. हातात हात घालून एकाच ठिकाणी लक्ष एकाग्र करून मेरू पादाक्रांत करण्याची दिशा मिळाली. सामूहिक वाटचालीत वैयक्तिक विचार अलिप्त ठेवण्याची दीक्षा मिळाली. प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांना संमोहित करण्याची विद्या मिळाली. परकाया प्रवेशातून कुणाचंही मन स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता मिळाली. उपलब्ध असलेली प्रत्येक वस्तू कशी, केव्हा, कधी आणि किती वापरायची याची शिस्त मिळाली. कलाक्षेत्रातल्या इतरही अंगांचं सौंदर्य पारखण्याची दृष्टी मिळाली. समूहाबरोबर चालताना त्यातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा मंत्र मिळाला. स्वतःला विसरून जगण्याचा स्वतंत्र मार्ग मिळाला.
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, पण प्रत्येकाचा प्रत्येक कृतीशी संबंध येतोच असं होत नाही. शिवाय काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग हे सामान्य जीवनापेक्षा वेगळे असतात. अंशांची आणि ते तुमच्या आमच्या आयुष्यात अनेकदा सहजपणे घडून जात असतं. त्यांची प्रबोधनासाठी वा मनोरंजनासाठी किंबहुना या दोन्हींसाठी केलेली एकत्रित सुयोग्य ठळक मांडणी म्हणजे ही नाटक. नाटक हे प्रसाराचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा आपल्या सांसारिक आणि व्यावहारिक कुटुंब व्यवस्थेशी अतिशय जवळचा संबंध आहे. जे नाटकात प्रत्यक्ष काम करतात ते तर त्या भूमिका जगतच असतात आणि ते जितक्या उत्कटपणे जागवतात तितक्या प्रेक्षकागृहातील प्रेक्षकांना त्या जगायला भाग पाडतात. नाटकात मनोरंजनाबरोबर शिक्षण आणि संस्कार हेही घटक तितकेच महत्त्वाचे असतात. विचारवंत दिग्गज लेखकांनी मांडलेले मौलिक लाक्षणिक विचार, त्यांची भाषा, दिग्दर्शक आपली कुशाग्र निरीक्षण बुद्धी आणि कसबपणाला लावून अभिनेत्यात उतरवतो. पात्रांची बॉडी लँग्वेज, त्याचा पोशाख, चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दांचे स्पष्ट शुद्ध योग्य उच्चार, वाक्यांची फेक, व्यक्तिरेखेनुसार आवश्यक ते शिष्टाचार, भावनांचा योग्य आविष्कार होण्यासाठी आवाजाचे चढ उतार, संभाषण चालू असताना इतरांच्या चेहऱ्यावर उमटणारे तरंग, त्यांच्या सापेक्ष प्रतिक्रिया, या सर्व गोष्टी प्रसाराची विविध माध्यमं असतात. ती अधिक प्रभावी होण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, रंगभूषा ही तंत्र वापरली जातात. नाटकाची परिणामकारकता वृद्धिंगत करण्यासाठी आधी सांगितलेल्या बाबींप्रमाणेच पात्रांची योग्य निवड, त्यांच्या रंगमंचावरील हालचाली, मंचावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा केलेला वापर, योग्य वेळी घेतलेल्या एंट्री एक्झिट्स, वावरण्यातली सहजता ह्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. असो, पण हे झालं प्रेक्षकांसाठी. आता या सर्वांचा रंगकर्मींच्या दैनंदिन दिनचर्येवर कसा परिणाम होतो पहा. पहिलं म्हणजे सर्व तंत्र आणि इतर समयोजित कलांची जवळून उपयुक्त ओळख होते. नृत्य, शिल्प, चित्र, रंग, प्रकाश, संगीत यांच्या सोबतच्या सततच्या वावरामुळे एक आस्वादात्मक सौंदर्यदृष्टी तयार होते. ज्येष्ठांचं लिखाण, श्रेष्ठांचं मार्गदर्शन यातून वागणूक, वृत्ती, भाषा, विचार सर्वच संस्कारित होतात. नाटक जेव्हा नाटक वाटत नाही तेव्हा आपण त्याला खरा अभिनय म्हणतो. हाच आपल्या वागण्या बोलण्यातला नाटकीपणा घालवून आपल्या आचरणात सहजता आणतो. रंगमंचाप्रमाणेच घरात देखील असलेली प्रत्येक वस्तू वापरली गेली पाहिजे अथवा ती तिथे असताच कामा नये अशी सुटसुटीतपणाची वृत्ती अंगी बाणते. घर लावणे या प्रकारात सर्वसाधारण माणूस आणि अभिनेता, सहकारी, सहकलाकार यांच्यात लक्षात येण्याजोगा फरक असतो. तुम्ही लक्ष देऊन पहा. नाटकात जिथली वस्तू तिथेच असावी लागते आणि ती हव्या त्या प्रसंगाला त्याच ठिकाणी उपलब्ध व्हावी लागते. हे नकळत घरात आपोआप घडावं लागतं. भूमिका साकारताना नट ती भूमिका प्रत्यक्ष जगत असतो. म्हणजेच लेखकाच्या विचारांची दिग्दर्शकाच्या दृष्टीतून संबंधित पात्रांशी देवाणघेवाण तो करत असतो. असं करताना ती सर्व पात्र आतून स्वानुभवत असतो, ज्याला मी परकाया प्रवेश असं म्हणतो, जो त्या व्यक्तिमत्वाविषयी आपोआप आस्था निर्माण करतो. नाटकाच्या कुटुंबात प्रत्येकजण दुसऱ्यावर अवलंबून असतो. ही जाण रंगमंचाशी संबंधित प्रत्येक माणसाला असते. सर्वांचा एकत्रित उत्तम खेळ म्हणजे उत्तम नाटक. हीच भावना अंगवळणी पडून घरातही दारातही काम करते आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची समज वाढीस लागते. तत्काळ मूड बदलणे हे फार मोठं कसब असतं. मनातली वादळं दडवून निवळलेलं वातावरण निर्माण करणं सुलक्षण असतं. मागच्या क्षणाला काय घडलं हे पुढच्या क्षणाला समजून न देणं हे नाटकात पडल्यावरच येतं.
एक रडका प्रसंग करून विंगेत गेल्यावर दुसऱ्याच एंट्रीला फ्लॅशबॅकचा वेगळाच आनंदाचा सोहळा उभा करावा लागतो त्याच कलाकारांना. लोकांच्या मनावर क्षणापूर्वी ठसवलेलं गांभीर्य पुसून असं काही झालं तर हे दोन वेगवेगळ्या दिवसांचे वेगवेगळे प्रसंग होते हे प्रेक्षकांना पचणारच नाहीत. अशावेळी आपल्या व्यक्तिगत भावना अलिप्त ठेवणं हीच खरी प्रॅक्टिस असते. प्रत्येक नाटक हे एक टार्गेट ओरिएंटेड प्रॉडक्ट असतं आणि सर्व संच ते यशस्वी करण्यासाठी एकाच दिशेने एकाच ताकदीने आपली सर्व क्षमता पणाला लावून तत्परतेने काम करत असतो. एखादा जरी कुठे कमी पडला तरी नाटक अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. असं रोमारोमात भिनलेलं टीमवर्क प्रत्यक्ष व्यवहारात खूपच सामंजस्य आणतं, आत्मविश्वास वाढवतं, कामाची झिंग नाटकच शिकवतं. प्रत्येकाच्या निसर्गदत्त व्यक्तिमत्वाला अनुसरून दिग्दर्शक त्याच्याकडून त्या अनुरूप विविध प्रकारची प्रेझेंटेशन्स करून प्रयोग करत असतो. त्यातूनच कलाकाराला त्याला साजरं कुठलं आहे हे नकळत कळायला लागतं. प्रेक्षकांचा सत्वर मिळालेला प्रतिसाद हेच त्याचं खरं प्रशस्तीपत्रक असतं, कारण ते उत्स्फूर्त आणि निरलस असतं. ज्ञान घेणं आणि ते सोपं करून सर्वसामान्यांना सहज कळेल असं देणं हा तर नाटकाचा पायाच आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी हेच केलं आहे, फक्त निराळ्या माध्यमातून. नाटक हे एक मनन, एक चिंतन आणि प्रसंगी मेडिटेशनही असतं, यात कुठेही अतिशयोक्ती नाही. व्यक्तिमत्व विकासासाठी अजून काय हवं असतं हो? इतकं सगळं एकत्रितपणे इतर कुठे मिळू शकतं? फक्त रंगमंचावर, नाटकातच मिळू शकतं. म्हणून हे आयुष्य जगून पावलेल्या कलाकाराचं ज्या स्थानावर ते जगले आणि इतरांना जगवलं त्या स्थानाचं म्हणजेच रंगमंचाचं, ज्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये जगले त्या रसिकजनांचं, ज्याच्या प्रेरणेने हे सगळं साध्य शक्य झालं त्या रंगदेवतेचं, नटराजाचं कृतज्ञ स्मरण पूजन म्हणजेच हा रंगभूमी दिन. या व्रताला सामाजिक सौहार्दाची गरज आहे हे सांगण्याचा आणि समाजातल्या सर्व घटकांनी आवर्जून साजरा करावा असा हा दिवस रंगभूमी दिन. धन्यवाद. रसिक हो, आजच्या व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.